आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते जे आहेत TV9 मध्ये स्वागत। आज एकंदरीत एक मोठी घटना घडामोड घडलेली आहे। वाल्मिक कराड आहेत, त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्यावरती त्यांना खुनाच्या गुन्ह्यात देखील सहभागी करण्यात आले। बघा, तपास यंत्रणा जे असतात त्या कोणत्याच राजकीय म्हणजे ज्या प्रकारे आमदारांचं त्या जिल्ह्यातल्या वर्तन आहे, स्टेरिंग हातात घेतल्यासारखं आमदार काही वर्तन करत आहेत। जसं धस नाव घ्यायला हरकत नाही, म्हणजे ज्याला म्हणतो आपण एक एक जसे की स्वतःच एखाद्या सन्माननीय आमचे पोलीस कॉन्स्टेबल जसं काम करतात आणि माहिती शोधून आणतात, तसं त्यांचं जे चाललेलं आहे, म्हणजे वंजारी मंत्र्यांना डॉमिनेट करण्यासाठी, वंजारी समाजाच्या काही प्रतिष्ठितांना डॉमिनेट करण्यासाठी जे काही चाललेलं आहे, हे मला असं वाटतं त्या आधारावर जर आपण गुन्हे वाढ किंवा एखाद्या तपासामधली नवीन घडामोड किंवा नवीन गती आणण्याचे दृश्य तयार होत असेल तर मला असं वाटतं हे MCOC कायद्याला अपेक्षित नाही आहे, क्रिमिनल प्रोसिजरला अपेक्षित नाही आहे आणि दंडसंहितेलासुद्धा अपेक्षित नाही आहे। त्यातले त्यात भारतीय संविधानातील आर्टिकल 21चा हा सरळ भंग आहे, कारण तशा प्रकारचे गंभीर आरोप होताना दिसत आहेत। कारण पोलीस तपास यंत्रणा ही मान्य सर्वोच्च न्यायालय म्हणते आहे की कोणाच्याही म्हणण्याप्रमाणे तिने काम करू नये, कोणाच्याही म्हणण्याप्रमाणे मुळात तर बदलसुद्धा SITचा होऊ नये कोणी म्हणते म्हणून। ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या नक्की एक ना एक दिवस माननीय न्यायालय याची दखल घेईल। तुम्ही SITचा विषय घेतलेला आहे। SITची जी जुनी SIT स्थापन केलेली ती कालच बरखास्त केली आणि आता नवीन SIT स्थापन झालेली आहे आणि या SITला धरूनच आता ज्या वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहेत मंजिरी कराड यांनी नवीन आरोप केलेले आहेत। SITचे प्रमुख आहेत जे बसवराज तेली, त्यांचे आणि आमदार सुरेश धस यांचे संबंध असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पहा, सगळ्यात अगोदर तर न्यायाधीश कोणत्या जातीचा असावा ह्याचा शोध घेऊ नये। दुसरी गोष्ट, तपासातले अधिकारी अमुक जातीचेच असावेत असा आग्रह धरू नये। तिसरी गोष्ट, अधिकारी माझ्या संबंधातले असला तर फार गोड असाही प्रकार असू नये। त्याच्यामुळं म्हणजे काय मंजिरीताई म्हणालात, मंजिरीताई जे बोलल्यात की धसांशी संबंधित आहेत तेली पोलीस अधिकारी आहेत, त्यांची मला हिस्ट्री जॉग्राफी माहीत नाही, पण मला हे म्हणायचं आहे की जर धसांशी संबंधित असेल आणि धस एका विशिष्ट जात समूहाच्या उद्देशानं जर त्यांचं सगळं काही चाललेलं आहे, म्हणजे बोलणं त्यांचं जे कार्य आणि त्याच्यामध्ये वंजारी समाज हा स्वतःला विक्टीम होत आहे, समजतही आहे आणि होतही आहे, ही जर वस्तुस्थिती असेल तर मला असं वाटतं की तेली साहेबांनी ऑनररीली म्हणजे स्वतःहून जर धसांचे आणि त्यांचे संबंध असतील तर त्यांनी त्या तपासातून स्वतःला वेगळं करून घ्यायला काय हरकत नाही मला असं वाटतं। कारण वेअर देर फील ए प्रिज्युडिस, म्हणजे एखाद्या न्यायमूर्तींच्या बाबतीमध्ये एखाद्या पक्षकाराला थोडं प्रिज्युडिस जरी वाटलं तरी त्या कामातून सन्माननीय न्यायमूर्ती म्हणत असतात, मग ते मला ते नको। तसंच पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आहे। आपल्या पोलिसांची जी ही आहे ब्रीदवाक्य आहे, ते ब्रीदवाक्य जर आपण लक्षात घेतलं तर जर तसं असेल, मला माहिती नाही, सब्जेक्ट टू म्हणजे सॅटिस्फॅक्शन अँड द फॅक्ट्स, मी असं म्हणतो की धस आणि तेली साहेबांचे जर संबंध असतील तर तेली साहेबांनी त्याच्यातून खरोखर ते स्वतःहून बाजूला होतील। कारण एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांना एखाद्या विशिष्ट केसमध्ये इंटरेस्ट नसतो, आलेल्या केसचा सगळ्यात चांगल्या प्रकारे न्याय द्यावा ही भूमिका असते। बघा, परत सांगतो, पोलिसांची भूमिका ही, जे मी पुस्तकं वाचलीत, मी जे सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे वाचलेत, त्याच्यात असं आहे की फिर्यादीच्या म्हणजे याच्यानुसार तक्रारीनुसार तो तपास होत नसतो, तर पोलीस निपक्षपातीपणे फिर्यादी आरोपी ह्यांच्या दोघांच्या जरी गोष्टी समोरासमोर असल्या तरी सत्य काय हे पाहण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळं मला असं वाटतं की नक्की तेली साहेब एक भूमिका घेतील, जर तसं असेल तर ते तपासातून बाजूला जातील, किंबहुना सरकारसुद्धा सरकारच्या लक्षात आल्याच्यानंतर त्यांना बाजूला करेल। जेव्हा घटना घडली, खुनाची घटना घडली, त्यावेळी माझे पती हे शहरात नव्हते असं मंजिरी कराड यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी SIT स्थापन केली ती माझ्या पतीला नक्कीच गोवेल, त्यामुळे ही SIT बदलावी अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। बघा, सगळ्यात अगोदर तर जे चॅनलवर दिसतंय
आमचा जो संबंध आहे की भटका विमुक्त जे म्हणजे त्याच्यामध्ये आदिवासी भाऊ असतील, त्याच्यामध्ये वडेरा समाजाचे भाऊ असतील, त्याच्यामध्ये म्हणजे घिसडी समाजाचे असतील, जे काही आमचे भाऊ आहेत, अशा समूहाला कोणीतरी टार्गेट करते का, विक्टिमाइज करते का, हा सगळ्यात पहिला आमचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ह्या केसमध्ये जे मला दिसलं की जे चॅनल्सवर दिसत होतं की स्वतःहून मान्य श्री वाल्मिक कराड हे म्हणजे स्वतःहून त्यांनी सरेंडर केलेलं होतं. आता अशा परिस्थितीमध्ये आज न्यायालयाने एक गोष्ट, ते निरीक्षण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज न्यायालयाने स्पष्टपणे MCR देताना काय सरकारची आर्ग्युमेंट अमान्य केली किंवा फिर्यादीच्या वतीची आर्ग्युमेंट काय अमान्य केली, तर 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, ज्या की त्याच्यामध्ये 15 दिवसाच्या पेक्षा जास्त PCR देण्याची न्यायालयाला आवश्यकता वाटत नव्हती, कारण तो गुन्हा 1 वर्ष ते 10 वर्षाच्या शिक्षेतला आहे. हे अत्यंत म्हणजे हे कायदेशीर प्रक्रिया आहे. हे म्हणजे जरंग्याला काय वाटतंय किंवा धसांना काय सुचतंय ह्याच्यावर कायदे चलत नसतात आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा यांच्या म्युझिकसोबत काम करू नये. आणि म्हणून मला तुम्हाला हे सुचवायचं आहे की ज्या प्रकारे आज न्यायालयाने आपले म्हणजे PCR न देता MCRमध्ये पाठवलं, म्हणजे MCR झाल्याच्यानंतरच जामीन होत असते, ही जर वस्तुस्थिती असेल, हे जर न्यायालयाला वाटलं असेल की MCRमध्ये पाठवण्यासारखी केस आहे, परत PCRमध्ये पाठवण्यासारखी केस नाही आहे, तर अशा परिस्थितीत नक्की म्हणजे मीच काय कोणी कायदेशीर अभ्यासक हेच म्हणेल की अलेज्ड आरोपी, म्हणजे आरोपी म्हणता येत नसतंय, म्हणजे आरोप केलेले आरोपी, म्हणजे शिक्षा झाल्याच्या नंतर ते गुन्हेगार, आता अलेज्ड म्हणलं जातं. त्यांची म्हणजे न्याय ज्याला इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला जे आहे जे ते मदत करत आहेत असंच त्याचा अर्थ गृहीत धरला जातो. अशा परिस्थितीमध्ये त्या म्हणजे मंजिरी ताई ज्या बोलल्यात की SIT नवीन आली, मला माहिती नाही कधी आली, तुम्हीच चॅनलवाले सांगत आहात की काल रात्री बदल झाला एका स्टंटच्या नंतर. ते स्टंट याच्यासाठी म्हणेल मी की ह्याच्या अगोदरसुद्धा आमच्या एका STतल्या कष्टकऱ्यानं म्हणजे पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केलं, त्याची नोकरी गेली. परंतु काल उलटं झालं, आमचे 124 कष्टकरी आझाद मैदानात मृत पावले होते. तेव्हा मात्र शरद पवारांचं राज्य होतं, तेव्हा मात्र आम्हाला 124 कष्टकऱ्यातल्या एकाही कष्टकऱ्याला न्याय मिळाला नाही. परंतु आज एकच जण पाण्याच्या टाकीवर गेला आणि त्यांनी जरंगेनी जे काही वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामधून हे घडले का, SIT बदलली का, असा बहुतेक मला वाटतं मंजिरीताईंना म्हणायचं असेल. आणि जर तसं होऊन जर SIT बदललेली असेल, किंवा मी तर तुमच्या त्याच्या माध्यमातून ऐकतो की मराठा समाजाचे जास्त पोलीस अधिकारी आले SITमध्ये, मी ऐकतो, म्हणजे खात्री नाही आहे मला जे माहिती मिळते ते समजते. तर मग उद्या माझं म्हणणं तेच आहे की जर आता आपण जात जर शोधू लागलो ना पोलीसच्या वर्दीमध्ये, न्यायाधीशांच्या काळ्या कोटामध्ये जर जात शोधू लागलो ना, तर आपल्या एवढे जातीवादी कोणीच नाहीत. आणि माझं हेच म्हणणं आहे की जर असं जर प्रकरण असेल की विशिष्ट जातीचेच आम्हाला पोलीस अधिकारी पाहिजेत, तर मी म्हणेल की ह्या देशामध्ये भारतीय संविधानाची जी मूल्ये आहेत ती मूल्ये आपण हरवली आहेत. त्या मूल्यांपासून आपण दूर जात आहोत. भारतीय संविधानाचं बेसिक स्ट्रक्चरपासून आपण दूर जात आहोत. हे अत्यंत गंभीर आहे. उद्या एखादा सरकारी वकील द्यायचं म्हणलं तर नाही आम्हाला मराठा समाजाचाच पाहिजे असं जर म्हणलं गेलं तर ते सुद्धा चिंतनीय आहे. आणि जे कोणी वकील कोणी असो, डॉक्टर कोणी असो, त्यांनी कधीसुद्धा हे विचार करून आपल्या रुग्णाला तपासू नये की हा रुग्ण माझ्या जातीचा आहे. कधीच वकील होताना हे विचार करू नये की मी ह्या जातीचा माणूस तो असल्यामुळे मी त्याचा वकील होत आहे. त्याच्यामुळे ह्या सार्वजनिक संहिता आहेत, सार्वजनिक ह्या देशातल्या एकूण शालीनतेशी जोडलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत गंभीर मुद्दा मिसेस कराड यांनी उपस्थित केलेला आहे. याच्यावर नक्की सरकारला विचार करावा लागेल. त्यांनी आणखी एक दावा केलेला आहे, यामध्ये आरोप केलेला आहे की बजरंग सोनवणेंनी त्यांच्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली. बघा, आता नवीन संहितेनुसार जेवढा म्हणजे फिर्यादीला अधिकार आहे, म्हणजे जे देशमुख आहेत त्यांना जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार जे आहे माहिती असण्याचा, माहिती देण्याचा अधिकार नवीन संहितेमध्ये
ज्याच्यावर अलेज्ड आरोप म्हणजे ज्यांच्यावर आरोप केले त्यांनासुद्धा आहे. म्हणजे केवळ सोनवणे आपले काय ते बजरंग सोनवणे म्हणतायत म्हणून किंवा बजरंग सोनवणे ज्या प्रकारे म्हणजे हे करत आहेत, लोकप्रतिनिधीच आहेत माझ्या माहितीप्रमाणे, ते सुद्धा लोकप्रतिनिधींनी स्वतःला ह्या प्रक्रियेपासून म्हणजे ज्याच्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही तपासामध्ये दूर ठेवायला पाहिजे. परंतु आज नाईलाज झाला आहे की म्हणजे लोकप्रतिनिधी कोणत्या स्तराला जातील. मागच्या आठवड्यात एका चॅनलवर मी पाहत होतो, एका ओबीसी एक पत्रकार विचारत होते एका दूरचित्रवाहिनीचे की त्यांनी उत्तर काय दिलं धसनी, कोण म्हणे ते हे काय सामाजिक कार्यकर्ते का नेते, ओबीसी नेते. म्हणजे जी व्यक्ती मागास आयोगाचा सदस्य राहते ती कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे. आता ह्याच्यापेक्षा जास्त मोठा ओबीसी नेता कोण असतंय ते मला वाटतं धसांनी पुस्तकात वाचलं नसेल त्या विषयाचं, राज्यशास्त्राचं किंवा सिव्हिक्सचं, त्याच्यामुळे त्यांना ते कळणार नाही. ते त्यांचा जो चष्मा आहे ना, तो विचार करण्याची जी पद्धती आहे ना, ती मला असं वाटतं आजही ती ते जे आपण म्हणतो ना गुलामीची, सरजमशाहीची, जातीवादाची ती आहे आणि त्याच्यातून ते तसं त्यांचं भाष्य वर्तनाकुलित होतं आहे. त्यामुळे हे अत्यंत हे लोकप्रतिनिधी असं बोलू नये आणि अशा प्रकारच्या गोष्टी लोकप्रतिनिधी करू नये. मंजिरी कराड यांनी असंही म्हटलेलं आहे की चुकीच्या पद्धतीने सर्व चालू आहे, चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होत आहे, हे कुठेतरी थांबलं नाही तर आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. हे पहा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. एखाद्या आईला वाटलं की माझ्या बाळावर खरोखर म्हणजे वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं आहे, मी त्यांना कधीच भेटलेलो नाही आहे, पण तरी ऑफ द रेकॉर्ड आणि ऑन द रेकॉर्डसुद्धा मी सांगतो की लोक जे मला येऊन सांगतात ते म्हणतात की शेकडो कुटुंबातल्या मुलीबाळींच्या लग्नाला मदत केलेली व्यक्ती आहे. आणि एखाद्या आईला साहजिकच वाटतं आहे की माझ्या बाळाला जर म्हणजे गोवत असतील तर ती आई आपलं म्हणणं, आपलं घरानं सरकारकड, पोलीसकड जाऊन जर बोलत असेल तर सरकारने आणि पोलिसनीसुद्धा तिच्या म्हणण्यामध्ये, तिच्या अश्रूंमध्ये, जसं देशमुखांच्या कुटुंबातले अश्रू जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच अश्रू म्हणजे मला असं वाटते की कराड साहेबांच्या आईच्याही डोळ्यातले महत्त्वाचे आहेत. त्या दोन अश्रूंमध्ये फरक पाहू नये, ते अश्रू आणि हे अश्रू. कारण आपल्याकडे कायद्यामध्ये म्हण आहे की म्हणजे कोणत्याच प्रकारे जे इनोसंट व्यक्ती असते त्याला कोणत्याच प्रकारची शिक्षा काय, कोणत्याच प्रकारच्या चुकीच्या मार्गाने त्याला त्रास देखील कायदेशीर होऊ नये, ही भावना आहे. त्याच्यामुळे मला हे म्हणायचं की कराड साहेबांच्या आईच्या अश्रूंमध्ये डिफरन्शिएट करू नका, कारण ती भटक्या विमुक्त समाजातल्या एका मुलाची आई आहे म्हणून त्या अश्रूंना तशा प्रकारे ट्रीट करू नका. मी पोलिसांना म्हणेल, मी सरकारला म्हणेल, इवन मी तर म्हणेल की ही केस बेस्ट केस आहे उच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे. कारण जे ऑब्झर्वेशन आज कराड साहेबांना MCR देताना केलेले आहेत ते ऑब्झर्वेशन फार बोलके आहेत. म्हणजे जे माध्यमांमध्ये दिसले, जे युक्तिवाद खोडून काढला न्यायालयाकडे, त्या युक्तिवादावरून तर दिसत आहे. आणि राहिला प्रश्न मंजिरीताईंच्या बाबतीतला, मला असं वाटतं की मंजिरीताई अर्धांगिनी आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे की ज्या आजच्या महिला आपल्या पतीच्या प्रती, आपल्या कुटुंबाच्या प्रती जर आपलं दुःख, ज्या यातना जर म्हणजे बोलून दाखवत असतील तर त्यांच्या बोलण्याला नक्की सरकारने, पोलिसांनी ऐकलं पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये फक्त म्हणजे देशमुख कुटुंबात जन्माला आलो म्हणून पाण्याच्या टाकीवर उभं राहून म्हणजे मला स्टंट म्हणायचं की नाही ते पुढचीच गोष्ट आहे परत, पण उभं राहून न्याय मागायचा अधिकार आहे काय? सगळ्यांनाच अधिकार आहे. मला सांगा म्हणजे बाजूच्या लातूर जिल्ह्यामध्ये जे लोक सांगतात आमचा धनगर तरुण गेलेला आहे, आमच्या धनगर तरुणासाठी आम्ही पाण्याच्या टाकीवर चढायला अधिकार नाही का? मग आमच्या सूर्यवंशी साहेबांसाठी जे परभणीमध्ये गेले त्यांच्यावर आम्हाला अधिकार नाही का? मग आम्हीसुद्धा म्हणायचं का जात शोधायची का आम्ही? मग आम्ही म्हणतो घोरबांडला आतापर्यंत 302च्या गुन्ह्यामध्ये अटक व्हायला पाहिजे. आतापर्यंत घोरबांडला का अटक होत नाही? 302 खाली. तिथे आमचा सूर्यवंशी भाऊ आहे. आमच्या सूर्यवंशी भावानी काय भोगलंय? यातना भोगल्यात. तिथं का? तिथे झाली पाहिजे अटक घोरबांडला. लातूरमध्ये जर आमच्या धनगर भावावर भटक्या विमुक्त अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, आम्ही सुद्धा मागणी करतो त्याच प्रकारची SIT झाली पाहिजे. का नाही होऊ शकत तशी SIT? सूर्यवंशी भावामध्ये वडेरा समाजाचा आहे माझा भाऊ,
संविधान सगळ्याचं रक्षण करतंय, संविधान सगळ्यांचं संरक्षण करतंय, संविधानावर सगळ्यांना चालावं लागतंय. ही आमची भावना आहे, हे आमचं दुःख आहे. आणि शल्य ह्या गोष्टीचं वाटतंय की उघडपणे कास्ट डिस्क्रिमिनेशन सारखी जी भाषा दिसते ती उघडपणे दिसते काही आमदारांच्या तोंडून. आणि आमदारांच्या दबावामध्ये सरकारने येऊ नये. सरकारने निपक्षपातीपणे तपास अधिकाऱ्यांना करू द्यावा. त्याला कास्टचा चॉईस, न्यायाधीशांच्या कास्टचा चॉईस, वकील नेमताना वकिलांच्या कास्टचा चॉईस करू नये. कारण सांगतो तुम्हाला, माननीय सुप्रीम कोर्टाचे माजी मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड असं म्हणतात आणि त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंटवर बोललेले आहेत की लोअर ज्युडिशरी म्हणू नका, डिस्ट्रिक्ट कोर्ट्स म्हणा. कारण लोअर काहीच नसते. त्याच्यामुळे त्या कोर्टात काम करणारे सरकारी वकीलसुद्धा सक्षम नाही आहेत का? मग देशमुखांच्या खून खटल्यामध्ये जर मुंबईतून हेलिकॉप्टरनं वकील देणार असूत आपण, तर तिथं दुसरे जे खून खटले आहेत, मग परभणीचा खून असेल किंवा मग लातूरचा खून असेल, त्या खुनांमध्ये सुद्धा तशीच ट्रीटमेंट देणार आहोत का आपण? त्या खुनांमध्ये सुद्धा आपण मुकुल रोहतगीला देणार आहोत का? ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अदरवाईज हे ॲट द साईट कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे, दिसता जातीवाद असेल हे. आणि म्हणून भगवान बाबाच्या भक्तांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक मार्गाने चालणाऱ्या हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या नागरिकांनी कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. जर कुणी टाकीवर जाऊन करत असेल तर आपण टाकीवर जाऊ नका. मी आज पाहिलं, अत्यंत सरकार नम्रपणे हात जोडून महामहिम राज्यपाल महोदयांना मी विनंती करत आहे, माननीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना मी हात जोडून विनंती करतो की काही तरुणांना न्यूज चॅनल्सवर अंगावर रॉकेल टाकून घेताना मी पाहिले. काल ज्या प्रकारे म्हणजे त्यांच्या मनातल्या भावनांचा उद्रेक होत चाललेला आहे, तेव्हा ह्या गोष्टीला जातीय आधारावर तपास, जातीय आधारावर न्यायदान आणि जातीय आधारावर कोणत्याच परिस्थितीमध्ये जे आहे जस्टिस सिस्टमसोबत ह्या प्रकरणाला नेऊ नये. अन्यथा काही लोकांचे जीव गेले तर बघता ह्या राजकारणी जे तिथे दोन राजकारण करत आहेत, धस आणि ते जरंगे तर काल काय बोलला त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. कशा प्रकारचं भाष्य होतं त्या जरंगेचं. त्याच्यामुळे ह्या लोकांच्या राजकारणासाठी, जरंगे आणि धस यांच्या राजकारणासाठी माझ्या भटक्या विमुक्ताचा एकही जीव गेला नाही पाहिजे. जर माझ्या भटक्या विमुक्ताचा जीव गेला किंवा त्या पोलीस स्टेशनसमोर बसलेल्या आईला काही कमी जास्त झालं तर ह्यास सर्वस्वी जबाबदार जे आहे स्थानिक प्रशासन असेल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते गुणरत्न सदावर्तेजी. त्यांनी आपल्यासोबत विविध अंगी विषयावरती बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन कल्पेश आडकरसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.